नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण GMC छत्रपती संभाजीनगर या परीक्षेसाठी TCSने पाठीमागे झालेल्या वेगवेगळ्या एक्झाम्समध्ये जे प्रश्न रिपीटेडली विचारलेले आहेत ते प्रश्न आणि या GMC छत्रपती संभाजीनगरच्या परीक्षेसाठी जे प्रश्न महत्त्वाचे आहेत की जे परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात असे सर्व प्रश्न आपण इथे घेणार आहोत आणि तुम्हाला पेपरचा फील यावा आणि त्याचबरोबर कॉन्फिडन्स देखील वाढावा म्हणून आहे असे TCSचे प्रश्न आपण इथे घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया। या सर्व प्रश्नांचा तुम्हाला 100% पेपरमध्ये फायदा होईल। प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्रात राष्ट्रकूट या राजवंशाची सत्ता खालीलपैकी कोणी पहिल्यांदा स्थापन केली? तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रकूट या राजघराण्याची सत्ता स्थापन केली होती दंतीदुर्ग या राजाने। आता ज्याप्रमाणे परीक्षेत तुम्हाला राष्ट्रकूट या राजघराण्याचे संस्थापक विचारला त्याचप्रमाणे वाकाटक या राजघराण्याचा संस्थापक कोण आहे असा देखील प्रश्न येऊ शकतो। तर याचे उत्तर असेल विंध्यशक्ती। हा विंध्यशक्ती या राजाने वाकाटक या राजघराण्याची स्थापना केली होती। याच पद्धतीने सातवाहन असेल किंवा चालुक्य असेल यांच्यावरती देखील ते प्रश्न विचारू शकतात, त्यामुळे त्याची देखील तयारी करा। दुसरा प्रश्न आहे, कोणते बंदर अरबी समुद्राची राणी म्हणून प्रसिद्ध आहे? तर भारतातील असे कोणते बंदर आहे ज्याला अरबी समुद्राची राणी म्हटलं जातं? तर ते बंदर आहे कोची बंदर। हे कोची बंदराचा उल्लेख अरबी समुद्राची राणी क्वीन ऑफ अरेबियन सी म्हणून केला जातो। त्याचबरोबर पश्चिम किनारपट्टी असेल किंवा पूर्व किनारपट्टी असेल, ह्या दोन्ही किनारपट्टीच्या किनाऱ्यांना जी नावे आहेत, उदाहरणार्थ महाराष्ट्राच्या किनारपट्टीचं नाव काय आहे तर कोकण किनारपट्टी। त्याचप्रमाणे कर्नाटक असेल किंवा केरळ असेल किंवा तमिळनाडू असेल यांच्या किनारपट्टीचा उल्लेख कोणत्या नावाने केला जातो त्याच्यावरती देखील प्रश्न विचारू शकतात। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहे? तर दिलेल्या पर्यायांपैकी शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आपल्याला ओळखायची आहे। तर यापैकी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या तिन्ही ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहेत। तर नगर परिषद ही जी आहे ती शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहे। त्याचबरोबर नगरपालिका, महानगरपालिका या देखील शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत। याच्यावरती देखील पुढे जाऊन ते प्रश्न विचारू शकतात। पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत कर्तव्ये आहेत? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून मूलभूत कर्तव्ये, मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे हे तिन्ही खूप महत्त्वाचे आहेत। याच्यावरती पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले जातात। तर मूलभूत कर्तव्य आहेत 11 आणि हे जे 11वे मूलभूत कर्तव्य आहे हे कधी ॲड केले संविधानामध्ये याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो। तर हे 11वे मूलभूत कर्तव्य 86वी घटना दुरुस्ती 2002 मध्ये जी झाली त्याच्या अन्वये ॲड करण्यात आले होते, त्यामुळे याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा। त्याचबरोबर मूलभूत कर्तव्य कितव्या घटना दुरुस्तीने ॲड झाली त्याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो। तर 42वी घटना दुरुस्ती जी झाली 1976 साली त्यावेळी हे मूलभूत कर्तव्ये ॲड करण्यात आली होती या भारतीय राज्यघटनेमध्ये, हे देखील लक्षात ठेवा। याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो। नंतरचा प्रश्न आहे, शिरोडा समुद्र किनारा हा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये भरपूर दिसतील। तर शिरोडा हा जो समुद्र किनारा आहे तो सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे, त्यामुळे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे। त्याचबरोबर तुम्हाला रत्नागिरीमधील काही प्रसिद्ध समुद्रकिनारे असतील ते तुम्हाला माहीत असले पाहिजेत आणि सिंधुदुर्गचे देखील अजून कोणते प्रसिद्ध समुद्रकिनारे आहेत, त्याचबरोबर रायगडमधील समुद्रकिनारे याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो। नंतरचा प्रश्न आहे, जर विधानसभेच्या सरकारमधील निर्वाचित प्रतिनिधीची जागा राजीनामा किंवा त्याचा मृत्यू झाल्याने रिक्त होते तर त्या रिक्त जागेसाठी घेतल्या जाणाऱ्या निवडणुकीस काय म्हटले जाते? आता बघा, जेव्हा एखाद्या व्यक्ती किंवा एखादा प्रतिनिधी असेल तर त्याची म्हणजेच खासदार किंवा आमदार याने जर राजीनामा दिला किंवा त्याचा मृत्यू झाला किंवा अन्य कारणाने जर पद रिक्त झाले तर त्या रिक्त झालेल्या जागेसाठी जेव्हा निवडणूक घेतली जाते मग ते इंडिव्हिज्युअल व्यक्तीसाठी ती निवडणूक होते आणि त्या इंडिव्हिज्युअल मतदारसंघासाठी जेव्हा निवडणूक होते तेव्हा त्याला पोटनिवडणूक म्हणून ओळखले जाते, हे लक्षात ठेवा। आता याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन ते सार्वत्रिक निवडणुकीवर विचारू शकतील। तर सार्वत्रिक निवडणूक म्हणजे काय
तर जेव्हा दर 5 वर्षांनी जी निवडणूक होते, नेहमीची निवडणूक, मग ती केंद्रातील असो किंवा राज्यांच्या विधानसभेची असो, तर ती जी रेग्युलर निवडणूक असते तिला सार्वत्रिक निवडणूक म्हटलं जातं. मग मध्यावधी निवडणुका काय? तर जेव्हा एखाद्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर सरकार निवडून आलेलं असेल आणि ते सरकार जर मध्येच पडलं किंवा त्या सरकारने जर राजीनामा दिला, अशा वेळी जेव्हा निवडणुका होतात तर त्या निवडणुकांना मध्यावधी निवडणुका म्हणतात. त्यामुळे ह्या तिन्ही गोष्टी लक्षात ठेवा, याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील. नंतरचा प्रश्न आहे, 1857च्या संघर्षात सहभागी झालेले रंगो बापूजी गुप्ते हे टिंबटिंबचे अधिकारी होते. परीक्षेच्या दृष्टिकोनातून 1857चा उठाव हा खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक पेपरमध्ये याच्यावर प्रश्न असतात. तर रंगो बापूजी गुप्ते हे 1857च्या उठावाशी संबंधित आहेत. याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर हे कोणाचे सहकारी होते? तर हे छत्रपती प्रतापसिंह यांचे अधिकारी होते. त्यामुळे हे देखील लक्षात असू द्या. याच्यावरती देखील पुन्हा रिपीट प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर चिमासाहेब हे कोणत्या संस्थानाशी संबंधित होते असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर ते कोल्हापूर या संस्थानाशी संबंधित होते. त्याचबरोबर चिमासाहेब हे कोणत्या उठावाशी संबंधित होते असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर ते 1857च्या उठावाशी संबंधित होते. पुढचा प्रश्न बघूया. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात जिल्हा परिषद नाही? तर महाराष्ट्रामध्ये असे 2 जिल्हे आहेत जिथे जिल्हा परिषद नाही आहे. ते म्हणजे मुंबई शहर आणि दुसरा आहे मुंबई उपनगर. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद नाही आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 मुंबई शहर हे योग्य उत्तर आहे. त्याचबरोबर नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषद आहेत असा देखील येऊ शकतो. तर महाराष्ट्रात 34 जिल्हा परिषद आहेत, हे लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न आहे, सोडियम हायड्रॉक्साईड टिंबटिंब या नावाने ओळखले जाते. सोडियम हायड्रॉक्साईड हे कोणत्या नावाने ओळखले जाते? तर याला आपण कॉस्टिक सोडा म्हणून ओळखतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. पुढे जाऊन तुम्हाला सोडियम हायड्रॉक्साईडचे फॉर्म्युला विचारला जाईल. तर तो आहे NaOH. त्यामुळे हा देखील लक्षात ठेवा. याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रकूट या राजवंशाच्या खालीलपैकी कोणत्या शासकाने कैलास मंदिर कोरले? हा प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे. हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर राष्ट्रकूट राजा कृष्ण पहिला याने कैलास मंदिर कोरलेले आहे, म्हणजे त्याच्या काळात त्याचे बांधकाम झालेले आहे. तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन असा येऊ शकतो की कैलास मंदिर हे कोणत्या देवाशी संबंधित आहे? तर हे भगवान शंकराशी संबंधित आहे. त्यामुळे ते देखील तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्याचबरोबर हे कोणत्या प्रकारचं मंदिर आहे स्ट्रक्चर? तर द्राविडियन प्रकारचे स्ट्रक्चर आहे हे. तर अशा प्रकारचे प्रश्न ते पेपरमध्ये तुम्हाला विचारतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेची संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाकडून घेण्यात आली होती? तर जगात सर्वप्रथम प्रस्तावना देण्यात आलेली अमेरिकन राज्यघटनेमध्ये. त्यामुळे भारताची देखील राज्यघटनेची प्रस्तावनेची संकल्पना USA म्हणजेच अमेरिकेकडून घेण्यात आली होती. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. आता परीक्षेमध्ये तुम्हाला आयर्लंडकडून काय घेण्यात आले होते असा प्रश्न येऊ शकतो. तर आयर्लंडकडून आपण मार्गदर्शक तत्त्वे घेतली. भारतीय राज्यघटनेत जी मार्गदर्शक तत्त्वे आहेत ते आपण कोणत्या देशाकडून घेतले आहेत असा प्रश्न येऊ शकतो. तर त्याचे उत्तर असेल आयर्लंड हे. त्यानंतर USSR म्हणजेच रशियाकडून आपण काय घेतलं असा प्रश्न पेपरमध्ये येऊ शकतो. तर रशियाकडून आपण मूलभूत कर्तव्य घेतली. त्यामुळे हे दोन्ही प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. याच्यावरती 100% तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, पन्हाळे काजी या लेणी महाराष्ट्रातील टिंबटिंब या जिल्ह्यात स्थित आहेत. तर पन्हाळे काजी या लेण्या महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये स्थित आहेत. आता TCSचा वेगवेगळ्या लेण्यांवरती प्रश्न विचारण्याचा खल खूपच जास्त आहे. त्यामुळे सर्व लेण्या महाराष्ट्रातील ॲटलिस्ट ज्या काही प्रसिद्ध आहेत त्या लेण्यांची तयारी करणं आवश्यक आहे. तर पन्हाळे काजी लेणी या रत्नागिरी जिल्ह्यात आहेत. पुढे जाऊन तुम्हाला पन्हाळे काजी लेणी या कोणत्या धर्माशी संबंधित आहेत असा देखील येऊ शकतो प्रश्न. तर या बौद्ध आणि त्याचबरोबर हिंदू धर्माशी देखील संबंधित आहेत.
त्यामुळे हे लक्षात ठेवा. अशा प्रकारचा प्रश्न देखील TCS विचारत आहे. पुढचा प्रश्न आहे, 1857च्या उठावात अहमदनगरमधून खालीलपैकी कोण सहभागी झाले होते? आता 1857चा उठाव हा खूपच महत्त्वाचा आहे, त्यामुळे याच्यावरती नक्की प्रश्न असतात. तर या उठावात अहमदनगरमधून सहभागी झालेले प्रसिद्ध व्यक्ती आहे भागोजी नाईक. हे यांच्यावरती नेहमी प्रश्न विचारला जातो, त्यामुळे ही इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. त्याचबरोबर आपण मगाशीच पाहिलं रंगोजी बापू हे कोणत्या संस्थानाशी संबंधित आहेत? तर हे सातारा संस्थानाशी संबंधित होते, त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. याच्यावरती देखील ते पुन्हा प्रश्न विचारू शकतात. त्यानंतर इन विच डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र इज द राधानगरी डॅम सिच्युएटेड? तर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये राधानगरी हे धरण आहे असा प्रश्न विचारलेला आहे. तर आपल्याला माहीत आहे राधानगरी हे धरण कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. तर महाराष्ट्रातील जे काही प्रसिद्ध किंवा महत्त्वाची धरणे आहेत त्याचबरोबर ती कोणत्या जिल्ह्यात आहेत आणि कोणत्या नदीवरती आहेत याच्यावरती TCS हमखास प्रश्न विचारते. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार मूलभूत कर्तव्ये जोडण्यात आली आहेत? आता आपण जर पाहिलं तर भारतीय राज्यघटनेच्या म्हणजे मूळ जी घटना होती त्याच्यामध्ये मूलभूत कर्तव्ये सुरुवातीला नव्हती. मग ही कधी ॲड करण्यात आली? तर ही 42वी घटना दुरुस्ती जेव्हा झाली 1976 साली, यावर्षी मूलभूत कर्तव्ये भारतीय राज्यघटनेमध्ये जोडण्यात आली. आता ही मूलभूत कर्तव्ये जोडण्यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये काय बदल केला? तर भाग 4A ॲड करण्यात आला. हे देखील लक्षात ठेवा. याच्यावरती देखील तुम्हाला 100% प्रश्न विचारला जाईल. आता हे भाग 4A ॲड केल्यानंतर कोणते कलम ॲड करण्यात आले? तर 51A हे नवीन कलम भाग 4A अंडर टाकण्यात आले. एकच कलम आहे आणि या 51A मध्ये एकूण सध्या 11 मूलभूत कर्तव्य आहेत. पण सुरुवातीला किती होती? तर सुरुवातीला 10च होते. लक्षात ठेवा. हे 11वे 86वी घटनादुरुस्तीने टाकण्यात आले, जे आपण सुरुवातीलाच आपण या व्हिडिओच्या पाहिलेलं आहे. तर ही जी मूलभूत कर्तव्य आहेत ही ॲड करण्याची शिफारस कोणी दिली होती? तर ती सरदार स्वर्णसिंह समितीने दिली होती. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. आता परीक्षेमध्ये जर तुम्हाला मूलभूत कर्तव्यांवरती प्रश्न आलाच तर तो याच्या बाहेर जाणार नाही, एवढीच इन्फॉर्मेशन तुम्हाला विचारली जाईल. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी दिव्यांग बालके आणि महिलांच्यासाठी शारदा सदनची स्थापना केली होती? तर शारदा सदनची स्थापना केलेली पंडिता रमाबाई यांनी. पंडिता रमाबाईंच्यावरती TCS खूप वेळा प्रश्न विचारते, त्यामुळे त्यांची संपूर्ण माहिती एकदा बघून घ्या. त्याचबरोबर ताराबाई शिंदे यांचे एक पुस्तक आहे, त्याच्यावरती देखील TCS प्रश्न विचारते. तर त्या पुस्तकाचे नाव आहे स्त्री पुरुष तुलना. हे पुस्तक देखील लक्षात ठेवा. याच्यावरती देखील TCSने प्रश्न विचारलेले आहेत की स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक कुणी लिहिलेले आहे? तर त्याचे उत्तर असेल ताराबाई शिंदे हे. त्यानंतरचा प्रश्न आहे, प्रार्थना समाजाची स्थापना कोणत्या वर्षी व कोठे झाली? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रार्थना समाज, आर्य समाज, सत्यशोधक समाज हे तिन्ही समाज खूप महत्त्वाचे आहेत, कारण याच्यावरती हमखास TCS प्रश्न विचारत असते. तर प्रार्थना समाजाची स्थापना झालेली 1867 साली. एक्झॅक्ट डेट जर तुम्हाला विचारली तर 31 मार्च 1867 या दिवशी प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आली होती. आणि ती कुठे केलेली? तर तेव्हाचे बॉम्बे आणि आत्ताची मुंबई म्हणजे मुंबईमध्ये झाली होती. आणि याचे संस्थापक कोण होते असा देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. तर याचे संस्थापक होते आत्माराम तरखडकर हे. तर हे नाव देखील लक्षात ठेवा, याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. त्याचबरोबर महादेव गोविंद रानडे हे देखील प्रार्थना समाजाशी जोडलेले होते, हे देखील लक्षात असू द्या. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये अजिंठा लेण्या आहेत? तर आपल्याला माहीत आहे अजिंठा लेण्या या औरंगाबाद, पूर्वीचा औरंगाबाद आणि आता छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहेत. आता परीक्षेमध्ये तुम्हाला छत्रपती संभाजीनगर
या जिल्ह्यातील ज्या काही प्रसिद्ध गोष्टी आहेत किंवा ठिकाणे आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारणं अपेक्षित असतं. त्यामुळे त्या सर्व प्रसिद्ध ठिकाणांची माहिती करून घ्या. पुढचा प्रश्न बघूया. स्वामी दयानंद सरस्वती यांनी टिंबटिंबमध्ये आर्य समाजाची स्थापना केली. बघा, हा आर्य समाजावरती प्रश्न आहे. आर्य समाजाची स्थापना कोणी केली असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर त्याचे उत्तर असेल स्वामी दयानंद सरस्वती आहे. हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. स्वामी दयानंद सरस्वतींनी आर्य समाजाची स्थापना कधी केलेली, तर ती केलेली 1875 साली. त्यामुळे साल लक्षात ठेवा, हे पाठ करा. एक्झॅक्ट तारीख जर विचारली तर ती आहे 10 एप्रिल 1875. त्यामुळे हे लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर ही स्थापना कुठे केलेली, तर याची स्थापना देखील मुंबई येथेच झालेली होती. त्यामुळे हे ठिकाण देखील लक्षात ठेवा. तुम्हाला परीक्षेमध्ये एकतर ठिकाण विचारतील, नाहीतर तारीख विचारतील, नाहीतर संस्थापक विचारतील. त्याचबरोबर आर्य समाजाचे दुसरे केंद्र कुठे होते माहीत आहे का? असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर ते होते लाहोरला, आणि नंतरच्या काळात ती लाहोरला शिफ्ट झाली होती. त्यामुळे याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. पुढचा प्रश्न बघूया. राजा राममोहन रॉय यांच्या मदतीने खालीलपैकी कोणता कायदा गव्हर्नर लॉर्ड विल्यम बेंटिकने मंजूर केला होता? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून राजा राममोहन रॉय हे खूप महत्त्वाचे आहेत. यांच्यावरती खूप प्रश्न विचारले जातात. आणि लॉर्ड विल्यम बेंटिक हे देखील महत्त्वाचे आहेत, कारण यांनी केलेल्या सुधारणा यांच्यावरती देखील प्रश्न येतो. तर राजा मोहन रॉय यांच्या मदतीने लॉर्ड विल्यम बेंटिकने सती प्रथा प्रतिबंधक कायदा केला होता. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. हा कायदा कधी केलेला, तर हा कायदा 1829 साली केलेला. त्यामुळे हे साल देखील लक्षात ठेवा. याच्यावरती देखील TCSने प्रश्न विचारलेले आहेत. आणि सुरुवातीला हा कायदा कुठे लागू होता, तर हा कायदा बंगाल प्रांतात लागू होता 1829 साली. सर्वात आधी बंगाल प्रांतात लागू केलेला. त्यामुळे ही इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. याच्यावरती देखील पुन्हा प्रश्न येऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र विधान परिषदेतील सदस्यांची संख्या किती आहे? तर परीक्षेमध्ये आपल्याला विधान परिषद, विधानसभा, राज्यसभा आणि लोकसभा याच्यातील सदस्यांच्या संख्येवर नेहमी प्रश्न विचारला जातो. तर महाराष्ट्रामधील विधान परिषदेत एकूण 78 सदस्य आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. आता परीक्षेमध्ये तुम्हाला विधानसभेमध्ये किती सदस्य आहेत असा प्रश्न विचारला जाईल. तर आपल्याला माहीत आहे महाराष्ट्र विधानसभेमध्ये एकूण 288 सदस्य आहेत. त्यानंतर महाराष्ट्राचे लोकसभेमध्ये किती सदस्य आहेत, तर महाराष्ट्राचे लोकसभेत 48 सदस्य आहेत. आणि त्याचबरोबर राज्यसभेमध्ये किती सदस्य आहेत, तर महाराष्ट्राच्या राज्यसभेमध्ये एकूण 19 सदस्य आहेत. तर हे 3-4 गोष्टी आहेत त्याच्यावरती नेहमी प्रश्न विचारला जातो. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या शासकाने चालुक्य राजवंशाची स्थापना केली? तर चालुक्य या राजवंशाची स्थापना केलेली पुलकेशी पहिला या राजाने. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. तर परीक्षेमध्ये तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जातात. चालुक्य, सातवहन, वाकाटक, राष्ट्रकूट यांची स्थापना कोणी केली, त्या राजाचे नाव विचारले जाते. आणि त्यांची राजधानीची शहरे देखील विचारली जातात. आणि त्याच्यात जर प्रसिद्ध एखादा राजा असेल तर त्याचे एखादे विशिष्ट कार्य असतील तर त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. त्यासाठी 11वीचे पुस्तक जुने हे रेफर करा. याच्या बाहेर तुमचा प्रश्न जात नाही. नंतरचा प्रश्न आहे, ताडोबा अंधारी हा व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील टिंबटिंब या जिल्ह्यात आहे. तर आपल्याला माहीत आहे ताडोबा अंधारी हा व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. तर महाराष्ट्रातील जे 6 व्याघ्र प्रकल्प आहेत त्या प्रत्येक व्याघ्र प्रकल्पावरती परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो की ते कोणत्या जिल्ह्यात आहेत. त्यामुळे त्या सर्व व्याघ्र प्रकल्पांची यादी करा आणि त्यांची जिल्ह्याची नावे करा. याच्यावरती तुम्हाला TCS हमखास प्रश्न विचारताना दिसेल. प्रश्न आहे, वाकाटक या राजवंशाचा संस्थापक विंध्यशक्ती याचा उत्तराधिकारी कोण होता? तर हा देखील खूप वेळा विचारलेला आहे TCSने. तर वाकाटक याचा संस्थापक कोण होता असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर त्याचे उत्तर असेल विंध्यशक्ती. आणि विंध्यशक्ती नंतर उत्तराधिकारी कोण होता त्याचा, तर तो होता प्रवरसेन पहिला. हा देखील खूप महत्त्वाचा राजा आहे या राजवंशातील. आणि या प्रवरसेन पहिल्यानंतर
या साम्राज्याची विभागणी होऊन 2 शाखा तयार झालेल्या, त्यामुळे प्रवरसेन पहिला खूप महत्त्वाचा आहे. तसेच वाकाटकमध्ये सर्वसेन या नावाचा एक राजा होऊन गेलेला आहे आणि हा कवी आहे, म्हणजे कवी होता. त्यामुळे याच्यावरती देखील प्रश्न विचारण्याचा कल असतो TCSचा. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा ही महाराष्ट्राला लागून नाही? तर दिलेल्या पर्यायांपैकी गोव्याची आहे, गुजरातची आहे, तेलंगणाची आहे. आंध्र प्रदेशची सीमा मात्र महाराष्ट्राला लागून नाही आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. तर महाराष्ट्राच्या आजूबाजूला जी काही राज्ये आहेत त्या सर्व राज्यांची नावे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे की ज्यांची सीमा ही महाराष्ट्राला लागून आहे. त्यानंतरचा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन टिंबटिंब येथे घेण्यात आले होते. तर याच्यावरती देखील खूप वेळा प्रश्न येतो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसवर. तर याचे पहिले अधिवेशन झाले होते मुंबई या ठिकाणी. ते केव्हा झाले होते, म्हणजे स्थापना देखील याची विचारू शकतात. तर ते आहे 1885ची, डिसेंबर 1885 हे लक्षात ठेवा. याच्यावरती तुम्हाला 100% प्रश्न विचारला जातो. त्याचबरोबर या अधिवेशनाला एकूण किती सदस्य सहभागी होते? तर देशभरातून 72 सदस्य यांनी भाग घेतला होता या अधिवेशनामुळे, हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न आहे, गंगापूर धरण नाशिक जिल्ह्याजवळ टिंबटिंब या नदीवरती आहे. तर गंगापूर हे धरण नाशिक जिल्ह्यातील गोदावरी या नदीच्या किनारे आहे. तर मी सांगितल्याप्रमाणे प्रसिद्ध जी धरणे आहेत त्यांच्या एकतर नदीवरती प्रश्न विचारला जातो किंवा कोणत्या जिल्ह्यात आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो, त्यामुळे त्याची माहिती घ्या. त्याचबरोबर गंगापूर धरण हे मातीचे धरण आहे असा देखील एकदा प्रश्न विचारलेला, त्यामुळे ते देखील लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, बेरी हा मुख्यतः टिंबटिंबच्या कमतरतेमुळे होतो. तर TCS विज्ञानाचे प्रश्न अशा प्रकारे विचारते की एखादा रोग देतो आणि तो कशाच्या कमतरतेमुळे होतो असा प्रश्न येतो. तर बेरी हा आजार जीवनसत्व B1 च्या कमतरतेमुळे होतो. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, B1ला थायमिन असा देखील प्रश्न येऊ शकतो. जीवनसत्व B1ला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर थायमिन हे त्याचे योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर जीवनसत्व अ च्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो असा देखील प्रश्न येईल. तर त्याचे उत्तर असेल रात आंधळेपणा. रात आंधळेपणा हा आजार जीवनसत्व अ च्या कमतरतेमुळे होतो. त्यानंतर जीवनसत्व D च्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? तर याच्यामुळे मूडदूस हा आजार होतो, हे देखील लक्षात ठेवा. लहान मुलांमध्ये जो मूडदूस आजार होतो तो जीवनसत्व D च्या कमतरतेमुळे होतो. आणि जीवनसत्व C च्या कमतरतेमुळे कोणता होतो? तर आपल्याला माहीत आहे स्कर्वी हा जो आजार आहे, म्हणजे हिरड्यातून रक्त येणे हा आजार, स्कर्वी हा आजार जीवनसत्व C च्या कमतरतेमुळे होतो. तर ही इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. याच्यावरती मल्टिपल टाइम्स क्वेश्चन विचारलेले आहेत TCSने. त्यानंतरचा प्रश्न आहे, चालुक्य या राजवंशाच्या राजधानीचे प्राचीन नाव खालीलपैकी कोणते आहे? तर मी मागाशीच सांगितल्याप्रमाणे एकतर परीक्षेमध्ये तुम्हाला या राजवंशाचे संस्थापक विचारतील किंवा त्यांचे राजधानीचे प्राचीन नाव विचारतील किंवा एखादा महत्त्वाचा राजा असेल तर त्याचे एखादे विशिष्ट कार्य असले तर ते विचारतील. तर चालुक्य राजवंशाच्या राजधानीचे प्राचीन नाव होते वातापी, हे ज्याला परत बदामी या नावाने ओळखले गेले, त्यामुळे हे नाव देखील लक्षात असू द्या. त्यानंतर ही जी वातापी आहे याची पायाभरणी किंवा स्थापना कोणी केली असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर याची स्थापना पुलकेशी प्रथम किंवा जो पहिला पुलकेशी होता त्या पहिल्या पुलकेशीने याची स्थापना केली होती, त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन तुमचा याच्यावरती येऊ शकतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत भारतीय निवडणूक आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे काही महत्त्वाचे कलमे आहेत त्याच्यावरती अशा प्रकारचा प्रश्न अपेक्षित असतो. तर भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना ही कलम 324 अंतर्गत करण्यात येते, त्यामुळे हे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर परीक्षेमध्ये तुम्हाला मूलभूत हक्क जे आहेत त्या सर्व हक्कांची कलमे माहीत असणं आवश्यक आहे, कारण त्याच्यावरती हमखास प्रश्न येतो. त्याचबरोबर भारतीय निवडणूक आयोग, लोकसेवा आयोग असेल किंवा इतर अन्य काही महत्त्वाची आर्टिकल्स आहेत ती पाठ करा, त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात.
त्यानंतरचा प्रश्न बघूया. सेतुबंधची रचना करणारा प्रवणशेर दुसरा खालीलपैकी कोणत्या राजवंशाचा होता? तर सेतुबंध हा ग्रंथ लिहिणारा प्रवरसेन दुसरा हा राजा वाकाटक राजवंशाशी संबंधित होता. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न, सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी याची स्थापना केली होती गोपाळ कृष्ण गोखले यांनी. यालाच भारत सेवक समाज देखील म्हटलं जातं आणि याची स्थापना 1905 साली केलेली. त्याचबरोबर कुठे केली असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर याची स्थापना पुणे येथे करण्यात आली होती. त्यामुळे या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. याच्यावरती तुम्हाला 100% प्रश्न विचारला जाईल. त्यानंतरचा प्रश्न बघूया. 1857च्या बंडात कोल्हापूरमधून कोण सहभागी झाले होते? तर आपण मगाशीच पाहिलेलं की कोल्हापूरमधून सहभागी झालेले चिमासाहेब आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. तर 1857च्या उठावात महाराष्ट्राचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा परीक्षेमध्ये तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जातात की कोणत्या ठिकाणाहून कोणाचा सहभाग आहे. त्यामुळे 7-8 नावे जी आहेत तेवढीच करा. जे ॲक्च्युली PYQ पण आहे, TCSने त्याच्यावरती प्रश्न विचारून झालेले आहेत. त्यामुळे तेवढे प्रश्न जरी केले तरी याच्यावरचा प्रश्न त्याच्या बाहेर जाणार नाही. खालीलपैकी कोणी मूकनायक हे वर्तमानपत्र सुरू केले? तर आपल्याला माहीत आहे मूकनायक हे वर्तमानपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेलं. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केलेली वर्तमानपत्रे कोणती आहेत? तर ते आहेत मराठा आणि केसरी. याच्यावरती देखील पुन्हा प्रश्न विचारलेले आहेत. त्याचबरोबर आगरकरांचे सुधाकर याच्यावरती देखील खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कोणत्या देशाकडून राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्व प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीज घेतलेलं आहे? तर हे देखील आपण सुरुवातीला पाहिलेले आहे की राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे आपण घेतलेली आहेत आयर्लंड या देशाकडून, म्हणजेच आयरिश घटनेकडून. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. त्यानंतर आपण USA कडून घेतलेले मूलभूत हक्क देखील पाहिलेले आहेत. रशियाकडून घेतलेली मूलभूत कर्तव्ये देखील पाहिलेले आहेत. मग फ्रान्सकडून कोणती गोष्ट घेतलेली आहे ज्याच्यावर प्रश्न येऊ शकतो? तर प्रस्ताविकेमध्ये जे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या 3 गोष्टी आहेत या आपण फ्रान्सच्या राज्यघटनेतून घेतलेल्या आहेत. त्यामुळे याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतरचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणी हिंदुस्थानी प्रचार सभेची स्थापना केली होती? तर हिंदुस्थानी प्रचार सभा याचे संस्थापक आहेत महात्मा गांधी. हे हिंदुस्थानी या भाषेचा प्रचार करण्यासाठी त्यांनी या सभेची स्थापना केली होती आणि या सभेची स्थापना त्यांनी 1942 साली केलेली. त्यामुळे हे साल देखील लक्षात ठेवा. कदाचित याचे संस्थापक विचारलेत म्हटल्यावर पुढे जाऊन त्याचे साल देखील ते विचारू शकतात. खालीलपैकी कोणत्या पर्वताला महाराष्ट्राचा एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते? तर आपल्याला माहीत आहे महाराष्ट्राचा एव्हरेस्ट म्हणून कळसुबाईला ओळखले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. त्यामुळे त्याच्यावरती प्रश्न येणं अपेक्षित असतं. त्यामुळे त्याचबरोबर त्याची उंची किती हे देखील तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा. याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न येणं अपेक्षित आहे. प्रश्न आहे खालीलपैकी पश्चिमेकडे प्रवाहित होणारी नदी कोणती आहे? तर आपल्याला माहीत आहे कृष्णा ही पूर्ववाहिनी नदी आहे. महानदी ही देखील पूर्ववाहिनी आहे. गोदावरी ही देखील पूर्ववाहिनी आहे. या तिन्ही नद्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. मात्र तापी ही जी नदी आहे, इथे चुकलंय लिहायला, तापी नदी ही पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. नाणेघाटास टिंबटिंब या राजवंशाच्या काळात नानाघाट किंवा नानाघाट असेही म्हटले जात असे. मुळात नाणेघाट हा कोणत्या राजवंशाच्या काळातील आहे असं आपल्याला सांगितलं जातं? तर तो आहे सातवहन या राजवंशातील काळात. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे.
आता पुढे जाऊन तुम्हाला सातवाहनचा संस्थापक कोण आहे असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर राजा सिमुक याने सातवाहनची स्थापना केलेली. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. याच्यावरती देखील तुम्हाला हमखास प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर तुम्हाला आणखीन एक प्रश्न येऊ शकतो सातवाहनवरती, की जगाच्या नकाशावर महाराष्ट्र दाखवणारे पहिले राजघराणे कोणते आहे? तर ते आहे सातवाहन हे राजघराणे. त्यामुळे हा देखील प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यानंतरचा प्रश्न बघूया. टिंबटिंब ही द्वीपकल्पावरील भारतातील दुसरी सर्वात मोठी पश्चिमी वाहिनी नदी आहे. तर आपल्याला माहीत आहे नर्मदा ही जी नदी आहे ती सर्वात मोठी पश्चिमी वाहिनी नदी आहे. आणि त्याच्यानंतर दुसरा क्रमांक लागतो तो म्हणजे तापी नदीचा. मग दुसरी नदी कोणती आहे जी सर्वात मोठी पश्चिम वाहिनी आहे? तर ती आहे तापी नदी. तर पुढचा प्रश्न तुम्हाला सर्वात मोठी नदी कोणती आहे असा देखील येऊ शकतो. तर ती आहे नर्मदा नदी. त्यानंतरचा प्रश्न, लिंगमाळा हा धबधबा महाराष्ट्राच्या टिंबटिंब जिल्ह्यात आहे. तर लिंगमेळा धबधबा हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. याचप्रमाणे तुम्हाला सौताडा धबधबा कोठे आहे असा देखील प्रश्न TCS कडून विचारला जातो. तर तो आहे बीड या जिल्ह्यामध्ये. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. याच्यावरती देखील प्रश्न येतो. तर महाराष्ट्रातील जे काही महत्त्वाचे प्रसिद्ध धबधबे आहेत त्याची तयारी करा. त्याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे, ज्वालामुखीच्या बेसॉल्टिक लाव्हाच्या विघटनाने खालीलपैकी कोणती मृदा तयार होते? तर ज्वालामुखीच्या उद्रेकातून जो लावारस बाहेर येतो तर तो मूलतः बेसॉल्टिक असतो. आणि याच्या विघटनाने जी मृदा तयार होते तिलाच काळी मृदा आपण म्हणतो, कापसाची काळी मृदा. त्यामुळे हे योग्य उत्तर आहे. तर महाराष्ट्राच्या कोणत्या भागात कोणती मृदा आढळते याच्यावरती देखील ते प्रश्न विचारू शकतात. त्यामुळे ते एकदा बघून घ्या. त्यानंतर खालीलपैकी कोणाचे वर्णन भारतीय कामगार चळवळीचे जनक असे केले जाते? तर भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हणून नारायण मेघाजी लोखंडे यांना ओळखले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. नारायण मेघाजी लोखंडेंनी बॉम्बे मिल्स हँड असोसिएशन ही संस्था स्थापन केली होती गिरणी कामगारांसाठी. आणि याच्या माध्यमातून त्यांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. या संस्थेवरती देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींचे निवृत्तीचे वय टिंबटिंब एवढे आहे. तर सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय असते 65 वर्ष. त्यामुळे हे बरोबर आहे. त्यानंतर जे हायकोर्ट आहेत, उच्च न्यायालय, त्याच्यामधील न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय किती आहे? तर ते आहे 62 वर्ष. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. असा देखील प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात लोणार सरोवर आहे? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या काही प्रसिद्ध गोष्टी आहेत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. तर लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. आणि हे जे सरोवर आहे ते उल्कापाताने तयार झालेले आहे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. त्याचे कारण निर्माण होण्याचे याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, टिंबटिंब हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तर आपल्याला माहीत आहे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात देशाचे उपराष्ट्रपती हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया, खालीलपैकी कोण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहालमतवादी नेते होते? तर स्वातंत्र्य चळवळीच्या सुरुवातीच्या काळात जहालमतवादी आणि मावळमतवादी असे 2 गट होते. त्याच्यापैकी जहालवादी नेते म्हणून बाळ गंगाधर टिळक यांना ओळखले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. त्याचबरोबर जहालमतवादीमध्ये अजून कोणते नेते होतात? तर बिपिनचंद्र पाल, त्याचबरोबर लाला लजपत राय,
यांचा देखील समावेश जहालमतवादी नेते म्हणून होतो. त्यानंतर फिरोजशाह मेहता, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, गोपाळकृष्ण गोखले हे जे तिघं आहेत ते मवाळ नेते आहेत. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. नेक्स्ट टाइम तुम्हाला मवाळांच्या नेत्यांवरती देखील प्रश्न येऊ शकतो. त्यानंतरचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकारांशी संबंधित खालीलपैकी कोणते कलम वगळण्यात आलेले आहे? हा थोडासा डिफिकल्ट प्रश्न आहे. तर भारतीय राज्यघटनेत कलम 31A आहे, 31C आहे, 33 देखील आहे, मात्र कलम 32A हे वगळण्यात आलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे भारतीय राज्यघटनेतील जे मूलभूत हक्क आहेत कलम 14 ते कलम 32 पर्यंत याच्यावरती कोणता जरी प्रश्न आला तर ते तुमचा चुकला नाही पाहिजे. ते तोंडपाठ करून ठेवा. त्यानंतरचा प्रश्न बघूया. टिंबटिंब पर्वतरांगा या महाराष्ट्राच्या प्राकृतिक कणा आहेत. तर महाराष्ट्राच्या दृष्टीने प्राकृतिकदृष्ट्या सर्वात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर ती आहे सह्याद्री पर्वतरांगे. त्यांनाच महाराष्ट्राच्या प्राकृतिक कणा म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून मुख्यतः भूगोलाच्या बाबतीत कोकण किनारपट्टी, त्याच्यानंतर सह्याद्री पर्वत आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र पठार हे जे 3 प्राकृतिक विभाग आहेत या 3 विभागांवरतीच तुम्हाला प्रश्न बऱ्यापैकी विचारले जातात. त्यामुळे याची चांगली तयारी करून ठेवा. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र प्रदेशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापूर्वीची शेवटची समृद्ध सत्ता टिंबटिंब यांची होती. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाच्या पूर्वी महाराष्ट्रातील शेवटची समृद्ध अशी सत्ता होती यादव राजघराण्याची. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. आता यादवांची राजधानी कोणती होती तर ती होती देवगिरी. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे देखील खूप महत्त्वाचे आहे. याच्यावरती तुम्हाला 100% प्रश्न विचारले जातील. ही देवगिरी कोणी स्थापन केलेली राजधानी याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. तर 5वा भिल्लम हा जो राजा होता या 5वा भिल्लम राजाने देवगिरी ही राजधानी केलेली. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. तर माझ्या मते आत्तापर्यंत आपण 50 प्रश्न घेतलेले आहेत आणि हे लेक्चर खूपच मोठं होतं आहे. त्यामुळे राहिलेले 50 प्रश्न जे आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊया. त्याचबरोबर परीक्षा होईपर्यंत जेवढे जास्त प्रश्न आपल्याला घेता येतील तेवढे जास्तीत जास्त प्रश्न घेऊया, म्हणजे त्याचा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्की फायदा होईल. या व्हिडिओची जर PDF पाहिजे असेल तर ते आपल्या टेलिग्राम चॅनेलला मिळून जाईल. चॅनेलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.